नमस्कार मित्रांनो, डॉक्टर मोरे शेअर मार्केट या आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे सहर्ष स्वागत आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक प्राइस ॲक्शन ट्रेडिंग म्हणजे काय आणि ती कशी वापरावी किंवा त्याचा वापर आपल्या ट्रेडिंगमध्ये कशा पद्धतीत आणावा हा आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर मित्रांनो, जे काही आपल्या चॅनलवर नवीन लोक आलेले आहेत त्या लोकांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करत चला, म्हणजे मी जे काही व्हिडिओ तुमच्यासाठी बनवतो आहे ते सहजासहजी तुमच्यापर्यंत पोहोचतील. तर चालतंय, चला तर मग एक प्राइस ॲक्शन ट्रेडिंग म्हणजे काय. एक शेअरच्या किमतीच्या चढ उताराच्या हालचालीवरून जी ट्रेडिंग केली जाते त्याला प्राइस ॲक्शन ट्रेडिंग असे म्हणतात. मग प्राइस ॲक्शन एक प्राइस ॲक्शन त्याचा काय होतो, प्राइस म्हणजे किंमत, ॲक्शन म्हणजे हालचाल. मग जी काही किमतीची हालचाल असते म्हणजे कोणताही एकही इंडिकेटर किंवा कोणत्याही पद्धतीचा इंडिकेटर न वापरता एक ज्या पद्धतीने जी काही किमतीचा एक ट्रेंड असतो किंवा एखाद्या शेअरचा ट्रेंड असतो त्या ट्रेंडच्या अंदाजावरून जे काही ट्रेडिंग केली जाते. म्हणजे बघायला जर गेलं तर आपण प्रॉपर स्क्रीनवर बघू शकतात की आपण स्क्रीनवर कोणत्याही पद्धतीचा एक चार्ट लावलेला नाही किंवा काही नाही. मग मग त्या पद्धतीचे एक प्राइस ॲक्शन म्हणजे काय, एक शेअर्स किमतीचे एखाद्या वेळेस शेअर्स वरच्या बाजूने चाललाय का साईडवेज चाललाय का डाऊन ट्रेंड चाललाय. ओके, तीन जे काही ट्रेंड असतात या ट्रेंडचा अंदाज घेऊन आणि त्याची काही प्राइसची एक हालचाल आहे त्या हालचालीचा अंदाज घेऊन एक कुठेतरी आपण स्वतः आपल्या डोळ्यांनी एक व्हिज्युअलाइज करतो किंवा म्हणजे एक आपण अंदाज लावतो किंवा शेअर्स खाली जाणार का वर जाणार. मग ह्या गोष्टी प्रॅक्टिसनी एक्सपिरियन्सनी हळूहळू लक्षात येतात. मग सर्वप्रथम आपल्याला एखाद्या शेअरचं एक तीन ट्रेंड असतात, हे महत्त्वाचं आहे लक्षात येणं. साईडवेज, अप ट्रेंड, डाऊन ट्रेंड. मग आपण जे काय एखाद्या शेअर्समध्ये ट्रेड करतोय किंवा एखाद्या शेअर्स बघतोय त्या शेअरचा ट्रेंड कोणता चालू आहे हे सगळ्यात महत्त्वाचं गरजेचं आहे. अगोदर ती ट्रेंड बघितला जातो या ट्रेडिंगमध्ये आणि एक ट्रेंड बघून सपोर्ट आणि रेजिस्टन्स या गोष्टी महत्त्वाच्या असतात याच्यात. सपोर्ट म्हणजे काय, एखादा शेअर ज्या ठिकाणी ज्या किमतीला येऊन थांबतो तो असतो ते सपोर्ट, आणि वर जाताना एखादा शेअर्स असतो तो ज्या किमतीला वर अडथळा येतो त्याला म्हणतात रेजिस्टन्स. मग सपोर्ट आणि रेजिस्टन्स या दोन गोष्टी याच्यात महत्त्वाच्या आहेत. आणि तिसरं म्हणजे व्हॉल्यूम म्हणजे काय की एखाद्या शेअर्समध्ये किती प्रमाणात खरेदी विक्री होती. ओके, म्हणजे सपोर्ट, रेजिस्टन्स आणि व्हॉल्यूम या दोन्हीचा एक सपोर्ट घेऊन म्हणजे एक दोन्हीचा आधार घेऊन आणि एक प्राइस ॲक्शन याचा आधार घेऊन जे काही ट्रेडिंग करतात ती प्रॉपर जर बघायला गेलं तर ही ट्रेडिंग एक चांगली बऱ्यापैकी जे काही एक्सपिरियन्स ट्रेडर असतात ते पूर्णपणे या ट्रेडिंग पद्धतीचा अवलंब करतात आपल्या ट्रेडिंग स्टाईलमध्ये. तर आपण एक अशा पद्धतीची एक ट्रेडिंग करू शकतो. परंतु कसं आहे, सुरुवातीला एक इंडिकेटर ह्या सगळ्या गोष्टीचा पूर्णपणे जर आपलं नॉलेज असेल तर आपण एकदम शेवट जसं आपल्याला शेअर मार्केटमध्ये ट्रेडिंग करताना अनुभव येईल परत आपण एक प्राइस ॲक्शनच्या जीवावर ही ट्रेडिंग करू शकतो. परंतु सुरुवातीला सर्वप्रथम बाकीच्या सगळ्या गोष्टीचं नॉलेज येणं गरजेचं आहे. मग तुम्हाला हळूहळू नॉलेज आल्याच्या नंतर तुम्ही तुमची हळूहळू ट्रेडिंग जसं करत जाचाल तसं तुम्हाला विदाऊट इंडिकेटर ही ट्रेडिंग करता येईल. कारण की जे काही ट्रेंड कोणत्या दिशेने चाललाय आणि त्या दिशेने आपण एखाद्या शेअर्समध्ये एंट्री कधी घ्यायची आणि एक्झिट कधी घ्यायचं हे तुमच्या त्या शेअरच्या किमतीच्या हालचालीवरून हे तुम्हाला लक्षात येऊ शकतं. या गोष्टी ही थोडी ॲडव्हान्स लेवलची ट्रेडिंग स्टाईल आहे. ट्रेडिंग स्टाईल वाटते तेवढी सोपी आहे ही, परंतु ज्यावेळेस आपण एक्झिक्यूट करतो किंवा एक अंमलात आणतो ही ट्रेडिंग स्टाईल त्यावेळेस थोडी अवघड जाते. परंतु ज्यावेळेस आपल्याला एक्सपिरियन्स अनुभव यायला लागेल त्यावेळेस कुठेतरी ट्रेडिंग स्टाईल सूट होऊन जाते. म्हणजे प्राइस ॲक्शनची ट्रेडिंग हे आपल्याला एक लक्षात आली पाहिजे, समजली पाहिजे. त्यासाठी हा आपण आपला व्हिडिओ बनवलेला आहे. तरी जे काही व्हिडिओ रिलेटेड काही शंका वाटली, एक प्राइस ॲक्शन ट्रेडिंग म्हणजे एकदम सिंपल आहे मित्रांनो. कसं, कोणताही इंडिकेटर न वापरता केली जाणारी ट्रेडिंग म्हणजे फक्त किमतीच्या हालचालीवरून ट्रेडिंग केली जाते त्याला प्राइस ॲक्शन ट्रेडिंग म्हणतात. ओके, जर व्हिडिओज बाबतीत जर काही अडचण वाटली, तुम्हाला जर एखादी कन्सेप्ट जर समजत नसेल तर आपण कमेंट बॉक्समध्ये सांगा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा. आपल्या स्टॉक मार्केट रिलेटेड जे काय आपले फ्रेंड्स आहेत त्यांना शेअर करा. ओके, धन्यवाद.